मागच्या तासामध्ये आपण वड, घर, कप शिकलो. त्यांना त्यांची आईनं पण मारली आहे ना. मग आईनं मारल्यानंतर त्यांचा आवाज कसा आला रे? आ. मारल्यानंतर काठीनं आवाज कसा आला? आ. मग मारल्यानंतर त्यांच्या डोक्यावर काय आलं रे? बुलुंग, फोड आला ना. मग त्या फोडाचा आवाज कसा आला? ई. आता मारलेलं कधी मारली होती? काल मारली होती, 2 दिवसापूर्वी है ना. मग 2 दिवसापूर्वी मारलेलं तर बुलुंग असेल है ना. फोड तो बुलुंग डोक्यावर असेल ना त्यांच्या. पण त्यांचं दुखणं कमी झाले असेल ना. जेव्हा मारलं होतं तेव्हा आवाज कसा येत होता? ई. आता बघा, ह्या कला काठीनं मारलं असं आणि आवाज आला कसा? की. कसा आवाज आला होता? की. पण आता हे हळूहळू दुखायचं कमी होते. कमी झाल्यानंतर थोडंसं लागलं त्या फोडाला तर आपण आवाज कसं काढतो? ई. कसं म्हणतो? ई. थोडंसंच लागलं तर. मग आता तसंच झालं ना. आता मारून 2 दिवस होऊन गेलेत. फोड तसाच राहिला, पण दुखणं काय झालंय? कमी झालंय. कमी झालं की आपण जास्त रडतो का? नाही. मोठा आवाज काढतो का? नाही. आणि तेव्हा कसं मोठा आवाज काढत होतो, की म्हणत होतो. मग आता आपला हळू आवाज झाला है ना. बघा आता हे कचा फोड आलेलाच आहे, पण या साईडनं आलाय. आता असा होता ना, आता तो असा झालाय. आणि आवाज कसा झालाय? लहान झालाय. आवाज कसा झालाय रे? लहान. म्हणून ह्याचा आवाज कसा येईल? की. आवाज कसा येईल? की. आणि ह्याचा आवाज कसा येईल? की. कसा आवाज आहे ह्याचा? की. आणि ह्याचा आवाज? की. आवाज कसा? की. आता बघा, हे काय लिहिलंय मी? वाचा. काय लिहिलं? व. वला आताच काठीनं मारली आणि डोक्यावर फोड आला, तर ह्याचा आवाज कसा आला? वी. आहे ना. लांब येणार ना, कारण तो जास्त रडतोय, त्याला जास्त लागलेलं आहे, आता दुखतंय खूप, म्हणून त्याचा आवाज कसा येईल? वी. आता लागून 2 दिवस होऊन गेलेत, तर आवाज कसा येईल मग आता? कसा आवाज येईल? वी. कसा आवाज येईल? वी. एवढंच करेल ना. वी. आणि लगेच मारलेला असेल तर तेव्हा कसं रडतो? रडतात ना तुम्ही पण किती जोर जोरात. मग तसंच व पण रडू लागला आणि रडते वेळेस आवाज कसा काढतो? ई. त्याला फोड आला डोक्यावर. ह्याला काय म्हणतात आपण? फोड म्हणतो, बुलुंग पण म्हणतात. तुम्ही इकडं फोड म्हणतात, तुम्ही ह्याला बुलुंग पण म्हणतात. ते बुलुंग आलेलं आहे. बुलुंग लागलं खूप दुखतो ना, म्हणून आवाज कसा निघतो? लांब निघतोय. म्हणून वी. आवाज कसा निघाला? आणि लागून 2 दिवस झालेत आता, मग कसं होईल? वी. आवाज कसा येईल? वी. थोडंसंच लागलेलं असते, मग आपण वी असं करतो. आता गला पण मारलेला आहे ना. गला आत्ताच मारल्यानंतर आवाज कसा येईल बर? घी. आणि मारून 2 दिवस झालेला आहे, आवाज कसा येईल? घी. आवाज कसा येईल? घी. लगेच छोटासाच आवाज निघेल ना. घी. असं लांब निघेल का? नाही. घी. आता हा आपला कोण आहे सांगा बर? र आहे. रला काठीनं मारले, रा झाले. आता त्याच्या डोक्यावर फोड आला. काय झालं? री. आता हे लगेच मारलेला आहे ना, म्हणून आवाज कसा येईल ह्याचा? री. लांब. आणि मारून 2 दिवस झाले. मारून 2 दिवस झाला तर आवाज कसा येईल? री. आवाज कसा येईल? री. समजलं आहे ना. आता बघा आणखी काय. हा तुमचा कोण आहे? ड. डला आताच तुझ्या आईनं मारली. मारल्या आवाज कसा निघतो रे? डी. आणि मारून 2 दिवस झाले आहेत, तर आवाज कसा निघाल? डी. कसा निघाल? डी. आता मला सांगा, आता ह्याचा आवाज कसा निघाल? लांब निघेल ना. खूप दुखतंय ना ह्याचा, मग ह्याचा आवाज कसा निघेल? की. आणि ह्याचा आवाज? की. ह्याचा आवाज कसा निघेल? री. आणि ह्याचा आवाज? री. ह्याचा आवाज? वी. आणि ह्याचा आवाज? वी. ह्याचा आवाज?
डी. आणि ह्याचा आवाज डी. ह्याचा आवाज घी. आणि ह्याचा आवाज घी. व्हेरी गुड. येऊ लागलं ना रे तुम्हाला. आता हे पण पहा. हे काय लिहिलं? फ. आणि ह्याचा आवाज कसा निघाला रे? पी. आणि ह्याचा आवाज कसा निघाल? पी. कसा निघाल? पी. समजलं ना बाळांनो? आता हे आवाज कसा कधी लांब होतो आणि कधी छोटा होतो. म्हणजे छोटा म्हणजे काय? शॉर्ट. पी. पी. की. की. डी. डी. हा, मग मारल्या मारल्या आपला आवाज कसा निघतो ना, त्या पद्धतीनं ह्यांचा पण तसाच आवाज निघतो. समजला? आता हे लिहून घ्यायचं तुम्ही आणि वाचून यायचं. चालेल?